कल्याण में डेंगू से एक की मौत। कल्याण पश्चिम के बेतुलकर पाड़ा परिसर में रहने वाले विलास मात्रे इस नौजवान की मौत डेंगू से हुई। इस बारे में मनसे ने पालिका प्रशासन से उचित योजनाएं कर इस किस्म की जानलेवा बीमारी से निपटने की अपील की। कल मनसे के पूर्व विधायक प्रकाश भोइर ने महापालिका उपायुक्त से मिलकर साफ सफाई दवाओं का छिड़काव करने की अपील की, क्योंकि बेतुलकर पाड़ा परिसर में डेंगू का प्रभाव काफी बढ़ा है। कल तक केडीएमसी परिसर में कुल 35 मरीज डेंगू से बाधित मिले हैं। पालिका उपायुक्त हर्षल गायकवाड ने उचित प्रबंधन करने का भी वादा किया है। इडापिडा टळू दे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरिकांचं आरोग्य सुधरू दे यासाठी आज आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे हे गेंड्याच्या कातडीचे बसलेले अधिकारी आहेत यांना नारळ फोडलेले की पावसाळा आला की माणसं मारण्याचा कॉन्ट्रॅक्ट सुरू करतात। ते दरवर्षी यांना किती निर्लज्ज का आज आम्हाला सुद्धा कंटाळा आलेला आहे की यांना किती शिव्या द्यायचा आणि किती यांच्या मागे लागायचं। पावसाळा आला की खड्ड्यामध्ये अपघात होतो, कोणाला तरी घरची चूल विसते, तसं डेंगू मलेरिया असे खूप पेशंट तयार असतात आणि मृत्यू। आज बेतुलकर पाड्यावर यंग एकदम म्हात्रे 30-35 वर्षाचा तरुण आहे, एकुलता एक मुलगा आहे, घरता कमवणारा एकच आहे। त्या घरच्यांनी करायचं काय? मी आपल्या माध्यमातून महापालिका आयुक्तांना आवाहन करतोय की त्या कुटुंबाला 50 लाखाची मदत करावी, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापेक्षा उग्र आंदोलन आणि मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही। खरं तर कालच मी आयुक्तांची भेट घेतली होती, आयुक्तांना संपूर्ण परिस्थिती सांगितली होती, परंतु त्यांच्याकडे कालही आकडा नव्हता, आजपर्यंत कुठलाही आकडा नाही। आजच सकाळी एक विलास मात्रे म्हणून पोरगा हा बेतुलकर पाड्यावर वारला आणि त्यानंतर अजून एक महिला आहे की ती ICUमध्ये सिरियस आहे। अजूनही प्रशासन काय जागं होत नाही। आमचं म्हणणं आहे की ज्या आजूबाजू जिथे हे प्रकार आहेत आणि डेंग्यूचे पेशंट मिळत आहेत, 100 ते 150 पेशंट आज फक्त बेतुलकर पाड्यावर आहेत। तर ह्या भागातील जेवढी काही बांधकामं असतील आणि ओपन लँडची काय असतील तर त्या संदर्भात त्यांना एक नोटीस पाठवावी आणि ती बांधकामांची सगळी पाहणी करायला आजचं प्रशासनाने हवी होतं, परंतु आजपर्यंत कुणी अजून गेलेलं नाही, कुठल्याही प्रकारच्या नोटिसा काढल्यानंतर ते आमचं म्हणणं आहे ही मागणी। आणि दुसरं महत्त्वाचं एक की आम्ही ज्या आरोग्य अधिकाऱ्यांची काल चर्चा केली त्यांना मला एक नवल वाटलं की एवढे मोठे आरोग्य अधिकारी असतात त्यांना काय बोलताच येत नाही, त्यांना काय विषय कुठला आणि त्या काय बोलतायत। तर त्यांचं एक आजचा जो बळी गेला हे खरंच त्यांच्यामुळेच ही घटना आज घडली। तर तो पोरगा होता, तो महापालिकेच्या रुग्णालयात ॲडमिट होता 2 दिवस, त्यानंतर तो उलटा सिरियस झाला, नंतर दुसऱ्या खाजगी रुग्णालयात गेला। आणि आज आमचं याच्यात तुमच्या माध्यमातून मागणं आहे की आरोग्य अधिकारी जे शुक्ला मॅडम आहेत त्यांचं निलंबन झालं पाहिजे। आकडेवारी देखील कमी सांगितले जाते रुग्णांची, काल 35। आज त्यांचं जर काल बघितलं ना तर त्यांचं म्हणणं आहे की जे सस्पेक्टेड रुग्ण आणि त्यांचं ती जे काय असेल त्यांचा जो अहवाल असतो, त्यांची जी चाचणी करायची असते ती ठाण्याला पाठवली जाते आणि ठाण्यावरनं जर ते डेंग्यू जर दाखवला तरच तो डेंग्यू मानला जातो। अरे पण आजपर्यंत एवढी वर्ष झाली आपली महानगरपालिका ही आज 2,500-3 हजार कोटीची महापालिका आहे, बजेटची महापालिका आहे, आजपर्यंत आपल्याला अजूनही ते पेशंटची काय रक्ताची चाचणी तिकडे ठाण्यावरून आल्यानंतर तुम्ही असं त्या मॅडम बोलले ना आम्हाला, म्हणजे ही आजपर्यंतची परिस्थिती आहे का? मग आजपर्यंत ही जर कंडिशन असेल तर तो 5 दिवसात तो रुग्ण सिरियस होतो, नंतर डेंग्यूचा 5 दिवसात त्या प्लेटलेट जसजशा कमी होत जातात तसतसं त्या रुग्णाची हालत खराब होत होते आणि 5 दिवसांनी यांचं अजून आव्हान। आणि हे फक्त महापालिकेत रुग्णालयात जेवढे पेशंट आहेत तेवढेच पेशंट सांगतात, पण खाजगी रुग्णालयांमध्ये जे पेशंट त्याबद्दल काही बोलायला पाहिजे।